लास्ट मिनिट शॉपिंग चल रही इस लड़की की. आमच्या इथं भांडणं चाललेली आहेत कारण ह्या काका लास्ट मिनिट शॉपिंग चल रही इस लड़की की. कोणती का खूप तुझ्याकडे सेम चप्पल आहे अशी पांढरी नाही असली त्याला बंद बिंद असलं नाही. चलो चलो ट्रेन आ जाएगी. आमच्या इथं भांडणं चाललेली आहेत कारण ह्या काका आजींना आमच्या सीटवरती बसायचंय. We are on the railway station. ते निघून थांबू. फिट चेक कर तुम्हाला थोडा. सो आता आम्ही झालेला आहोत रेडी आणि आता आम्ही चाललोय तिकीटचं बघण्यासाठी श्रीनिवासन कॉम्प्लेक्समध्ये. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. फ्री अन्नप्रसादम आहे ते घेण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. तर फक्त अवघे 5 मिनटं राहिलेलं आहेत हे सगळं थांबायला आणि आम्ही आता लाईनमध्ये लागलेलो आहे फायनली. सो लेट्स सी व्हॉट इज दी अन्न. इधर देखो इधर देखो. अशी पद्मावती मंदिरमध्ये फोन्स काय अलाउड नव्हते त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काहीच काढता आलं नाही आहे. पण पद्मावती जी की बालाजींची बायको म्हणजे लक्ष्मी आहे त्यांचं दर्शन घेऊन आता आम्ही कपिलेश्वर यांचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. सो लेट्स सी. तुम्हाला दाखवते की मंदिर कसं आहे व त्याच्या मागचा इतिहास काय आहे हाही सांगते. मंदिर आहे इथे लॉर्ड शिवा आणि पार्वती यांचं प्रेझेन्स आहे असं म्हटलं जातं कारण इथलं जे शिवलिंग आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे आणि हे जो माझ्या मागे जो वॉटरफॉलचा जो स्रोत म्हणतो तो उगम आहे असं म्हटलं जातं आणि ते जे पाणी आहे ह्या कुंडामध्ये म्हटलं जातं आणि म्हणून याला कपिलेश्वर मंदिर असं म्हटलं जातं कारण इथे शंकर आणि पार्वती यांचा सहवास आहे. तर छान आहे. आत्ता पाऊस इथे पडला नसल्यामुळे आपल्याला इथे धबधबा तर काही दिसलेला नाही कारण हा खूप मोठा आणि मोठाच धबधबा आहे. आम्ही चौथी वगैरेमध्ये असल्याच्या टायमिंगला आम्ही आलेलो होतो तेव्हा आम्ही भाऊ आलेलो होतो तेव्हा मी तुम्हाला फोटो पुढे दाखवलं त्यामध्ये मी छोटी चौथी वाचवीमध्ये. तर असं हे मंदिर आहे छान आहे सुंदर आहे कुंड आहे आणि खूप 10th सेंचुरीपासून हे मंदिर आहे असं म्हटलं जातं. इथलं हे जे बांधकाम आहे ते पण खूप जुनं आणि दगडातलं बांधकाम आहे. सो तुम्ही तिरुपतीला आला तर नक्की इथलं व्हिजिट तुम्ही केलंच पाहिजे. इस्कॉन टेम्पलला
गोविंदराज स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे आणि फोन्स अलाउड नव्हते म्हणून आम्ही फोन्स बॅग्समध्येच आणि कारमध्येच ठेवलेले होते. पण आत्ता आम्ही थोडीशी फोटो सेशन करायला चाललो आणि तिथलं इंटरनल एरिया तुम्हाला मी थोडासा दाखवते की गोविंदराज स्वामी टेम्पल हे कसं आहे. आता मी तिकीट्स घ्यायला चाललेलो आहोत. आत्ता वाजले पहाटेचे 2 ते 2:30 आणि आता आम्ही चाललो आहे फ्रीचे तिकीट्स घ्यायला, जे की दर्शन तिकीट्स आहेत. सो बघूया मिळत आहेत, गर्दी किती मिळते आहे आणि काय ॲडव्हेंचर होतं आहे. आता 1-2 तास आम्ही जवळजवळ लाईनमध्ये होतो. लाईन थोडीशी पुढं झाली आहे. वाजले 4. तिकीट डिस्ट्रीब्युशन टाईम चालू झालेला आहे. किसी को पाणी चाहिए? खूप दमलोय, खूप कंटाळा आला आहे, खूप झोप आले डोळ्यांवरून तुम्ही बघू शकता. लेक्सी तिकीट्स मिळत आहेत की नाही. आम्ही ऑनलाईन तिकीट्स बुक केले नव्हते. इथले तिकीट्स आमच्या नशिबावर ठेवले होते आम्ही. लेट्स सी आता नशीबात आहे की नाही दर्शन मिळलं. चलो 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 आए ना हम लाइन में आए. चलो 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 भाग रे सब, भागो भागो. आता तिकीट घेत आहोत. थिंग इज डन. दशपदी शेवटचे चलो 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 आय हॅव गॉट अँड वी हॅव गॉट अवर तिकीट. शेवटचे 10 तिकीट्स राहिले होते तेव्हा आमची लाईन लागलेली होती आणि तिरुपतीच्या नशिबात म्हणजे आमच्या नशिबात होतं तिरुपतीचं दर्शन घेणं. सो त्यांच्या कृपेने आम्हाला आमचे पासेस मिळालेले आहेत. तर उद्या संध्याकाळी आमचं दर्शन आहे. सो लेट्स सी आजचा दिवस कसा करते आणि नेक्स्ट डेचं दर्शन कसं होतं.